नमस्कार. संपूर्ण भारतातील शिक्षक बांधवांचं ज्या एका परीक्षेकडे लक्ष लागून राहिलं होतं ती म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच CTET 2026 या परीक्षेची सूचना नुकतीच निर्गमित झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाइम टेबल सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ. या ठिकाणी पहा, CTET फेब्रुवारी 2026 मध्ये होणं अपेक्षित आहे. या परीक्षेच्या संदर्भाने काही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर मी ठेवत आहे. या परीक्षेला आपणास ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. या परीक्षेची वेबसाईट आहे ती वेबसाईट https://ctet.nic.in. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला 27/11/2025 पासून आपली सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण बघूया लास्ट डेट काय आहे. तर ॲप्लिकेशन करण्याची लास्ट डेट जी आहे ती 18 डिसेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत आहे, मध्यरात्री 12 पर्यंत. या ठिकाणी आपण पाहू शकतो 18/12/2025 या तारखेपर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण ऑनलाईन फीसुद्धा 18 तारखेपर्यंतच पेड करू शकतो, की जी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर ऑनलाईन करेक्शन, जर तुमचा एखादा फॉर्म भरत असताना काही त्रुटी झालेली असेल आणि ते तुमच्या लक्षात आलं तर ते ऑनलाईन करेक्शन आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला 23/12 ते 26/12 या 2 दिवसामध्ये आपल्याला करेक्शन करावंच लागणार आहे. आणि त्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला एक्झामिनेशनच्या 2 दिवस अगोदर उपलब्ध होतील. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की एक्झामिनेशनच्या 2 दिवस अगोदर आपणास हॉल तिकीट डाउनलोड करता येतील. अशा प्रकारे आपली जी डेट CTETची एक्झाम होणार आहे ती 8 फेब्रुवारी 2026 म्हणजे नवीन वर्षामध्ये ही एक्झाम होणार आहे. आणि या परीक्षेचा निकाल हा मार्च 2026च्या शेवटच्या आठवड्यात लागू शकतो. आता त्याच्यामध्ये टाईम शेड्यूल काय असणार आहे बघा. या ठिकाणी ही जी एक्झाम होते ती एक्झाम 2 पेपरमध्ये होते. पेपर 2 आणि पेपर 1 या ठिकाणी शिफ्ट दिलेला आहे. मॉर्निंग शिफ्ट पेपर 2 आहे, इव्हिनिंग शिफ्ट पेपर 1 आहे. एंट्री सकाळी तुम्हाला 7:30 वाजता पेपर 2 ज्यांना द्यायचा आहे त्यांनी बरोबर 7:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांनी 12:30 वाजता आपल्याला आपली उपस्थिती नोंदवायची. ॲडमिट कार्डचं जे चेकिंग होणार आहे ते 9 ते ॲडमिट कार्डचं जे चेकिंग होणार आहे ते 9 ते 9:15 आणि नंतर पेपर 1 साठी 2 ते 2:15 या काळात आपलं चेकिंग होणार आहे. आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ टेक्स्ट बुकलेट म्हणजे क्वेश्चन पेपर 9:15 मिळेल पेपर 2चा, 2:15 वाजता पेपर 1चा. त्यानंतर या ठिकाणी पहा, आपण जे टेक्स्ट बुकलेट भेटणार आहे त्या टेक्स्ट बुकलेटची जी सील असते ती सील आणि आन्सर शीट आपल्याला 9:25ला सील फाडायचं आहे पेपर 1चं आणि पेपर 2चं 2:25ला. अशा प्रकारे ही सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नंतर तुम्ही जर पाहिलं लास्ट एंट्री इन द एक्झामिनेशन सेंटर, जर तुम्हाला लास्ट एंट्री तुम्हाला 9:30 वाजता दिली जाईल आणि पेपर 1ला तुम्हाला 2:30 वाजता एंट्री दिली जाईल. टेस्ट कमेन्सेस 9:30 आणि इव्हिनिंग पेपर म्हणजेच सेकंड शिफ्टमधला पहिला पेपर जो आहे तो 2:30 PM आहे. आणि टेस्ट कन्क्लूड 12 वाजता. 9:30 ते 12 हा दुसरा पेपर आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये दिला जाणार आहे तो. आणि पेपर 1 2:30 ते 5 अशा प्रकारे ही एक्झामिनेशन संपन्न होणार आहे, घेतली जाणार आहे. आता याच्यामध्ये कॅन्डिडेट विल नॉट बी परमिटेड टू एंटर द एक्झाम सेंटर आफ्टर द कमेन्समेंट ऑफ द एक्झामिनेशन ॲज पर टाइम शेड्यूल गिवन अबोव्ह अवर ॲडमिट कार्ड. 9:30 नंतर तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही. अशा प्रकारे या अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत. आपण जर CTET देऊ इच्छित असाल तर या सूचनांचं तंतोतंत पालन करा आणि योग्य प्रकारे पेपर सबमिट करा. आपणास परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद.